नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवला शहरातून पाहत आहोत. नायलॉन मांजाचा उपद्रव सुरूच असून नायलॉन मांजामुळे तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला आहे. नायलॉन मांजामुळे या तरुणाला 18 टाके पडले आहे. येवल्यात नायलॉन मांजाचा उपद्रव हा सुरूच असून आज आणखी एक घटना समोर आली आहे. येवल्यातील सुमित अरुण भालेराव हा तरुण कोटमगाव रस्त्यावर जात असताना कटलेला पतंगीचा मांजा डोळ्याला अडकल्यानं त्याच्या डोळ्याला खोलवर जखम होऊन तब्बल 18 टाके पडले होते. येवल्यातील चंडाली हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून सध्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे. मात्र नायलॉन मांजाचा उपद्रव हा पुन्हा सुरूच असून नायलॉन मांजावर बंदी केव्हा होणार आणि येवल्यातील नागरिक नायलॉन मांजा वापरणं बंद केव्हा करणार हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरवण्यावर आला आहे. SK9 येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. माझं नाव सुमित अरुण भालेराव आहे. मी उडकूमध्ये राहतो येवला इथे. येवल्यावरून कुटुंबाला जात असताना कटलेल्या पतंगीचा मांजा आज डोळ्याला लागलाय. माझ्या 18 टाके पडलेत. पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला विनंती आहे की लवकर कारवाई करण्यात यावी म्हणून. अजून कोणासोबत घटना घडली नाही पाहिजे. हिंगण मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ही विनंती माझी खास करून. सुमित अरुण भालेराव, वय 30, राहणार हुडको, येवला. आज सकाळी येवल्याहून कोटमगावकडे जाताना मांज्यामुळे त्याच्या डाव्या डोळ्याला जखम होऊन तो इमर्जन्सी बेसिसवर इथे ॲडमिट झाला होता. डाव्या डोळ्याच्या पापणीला खोलवर जखम आहे. त्याला अराऊंड 18 टाके पडले आहे. त्याला आता ड्रेसिंग करून त्याला वॉर्डात शिफ्ट केलं आहे. पेशंट आता स्टेबल आहे. पुन्हा या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो की मांजाच्या इंजुरीपासून वाचण्यासाठी सगळ्यांनीच खबरदारी घ्यायला हवी. म्हणजे हेल्मेटचा वापर दुचाकी स्वारांनी, नंतर गळ्याला स्कार्फ लावणे आणि सुरक्षित तारा ज्या आहेत किंवा सेफ्टी केबल्स गाड्यांना बसून घेणे हे सगळ्यांनी 100% फॉलो करावे. मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल. स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाईल मध्येच. मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल.